नमस्कार मित्रांनो. नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी अर्ज कसे फिलअप करायचं आणि अर्ज कुठून डाउनलोड करायचं, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आपलं राशन कार्ड आपल्याला नवीन तयार करायचं असेल, आपलं राशन कार्ड नसेल आणि आपल्याला डायरेक्टली नवीन तयार करायचं असेल, तर आपल्याला कोणता ॲप्लिकेशन अप्लाय करावा लागतो. ॲप्लिकेशन त्या ठिकाणी आपल्याला 9-1-15 असे त्या ठिकाणी कोड दिलेला असतो. तो ॲप्लिकेशन कुठून डाउनलोड करायचं आणि कसं फिलअप करायचं ते आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. त्याच पद्धतीने तुम्ही ते अर्ज फिलअप करायचं आहे आणि कुठे जाऊन जमा करायचं आणि हे सर्व सविस्तर माहिती मी देणार आहे. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. नवीन राशन कार्डसाठी अर्ज नमुना 1 हा फिलअप करून द्यायचा आहे. कसं फिलअप करायचं, कुठून डाउनलोड करायचं, तर बघा मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ही PDF दिली आहे. लिंक ओपन करायचं आहे. बघा, लिंक डाउनलोड होत नसेल तर चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायचं. पुन्हा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे आणि हे लिंकवरती क्लिक करायचं, म्हणजे नमुना नंबर 1 ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकतो. आता नवीन सिद्धापत्रिकेसाठी अर्ज कुटुंब प्रमुखाने आपल्याला भरायचा आहे. म्हणजे आपण नवीन राशन कार्डसाठी अर्ज करत आहोत. तर कुटुंबातील सर्व सदस्य पासपोर्ट साईज फोटो चिटकवणे, म्हणजे कुटुंबातील जेवढे मेंबर आहेत त्यांचं फोटोसुद्धा पासपोर्ट फोटो लागणार आहेत. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, क्रमांक द्यायचा आहे. क्रमांक इथे ब्लँक सोडायचं आहे. हे ब्लँक सोडल्यानंतर आपल्याला सिद्ध वाटप क्षेत्र, गाव कोणतं आहे, गावचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव, कोड क्रमांक, अनुक्रमांक, नोंदणी क्रमांक हे आपल्याला या ठिकाणी सर्व फिलअप करून घ्यायचं आहे, कारण राशन दुकानदाराकडे हे सर्व आपल्याला मिळेल. नंतर या ठिकाणी ताकीद काय देण्यात आले हे लक्षात ठेवायचं. ही नोटीस महत्त्वाची असते. सिद्धापत्रिका पुरवठा पत्रिका मिळवण्यासाठी खोटी माहिती देणे हा दखलपात्र गुन्हा असून खोटी माहिती देणाऱ्या विरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल. दुसरा, हा अर्जात दिलेली कोणतीही माहिती बरोबर नसल्याने आढळून आल्यास सिद्धापत्रिका पुरवठा रद्द करण्यात येईल. नागरी पुरवठ्याचे कोणतेही लाभ मिळणार नाही. तिसरा मुद्दा आहे, संपूर्ण तपशील नमुन्यानुसार न दिल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही. म्हणजे ॲक्युरेट तुम्ही सर्व तपशील दिल्याशिवाय तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. एक, अर्जदारांचं संपूर्ण नाव या ठिकाणी द्यायचे. नवीन राशन कार्डसाठी आपण हे सर्व अर्ज करत आहोत, तर संपूर्ण अर्जदारांचं नाव या ठिकाणी द्यायचं आहे. या ठिकाणी काय म्हटले बघा, आडनावाने सुरुवात करावी. म्हणजे सुरुवातीमध्ये आपल्याला आडनाव आपलं फिलअप करायचं आहे, नंतर आपलं नाव, नंतर आपले वडिलांचं नाव, असं या ठिकाणी फिलअप करायचं आहे. लिंक, नंतर जेंडर आपल्याला लिहायचं आहे, स्त्री पुरुष, नागरिकत्व इंडियन लिहायचं आहे. नंतर महत्त्वाचा मुद्दा इथे कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे. ही कॅटेगरी महत्त्वाची आहे. आपली कॅटेगरी आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतात ती कॅटेगरी आपल्याला फक्त टिक करून द्यायचं आहे. आणि पूर्ण निवासी पत्ता द्यायचा आहे. मुक्काम पोस्ट, तहसील, डिस्ट्रिक्ट सर्व पत्ता सविस्तर या ठिकाणी लिहायचं आहे. आणि 2 टेबल नंबर 2 हा टेबल सर्व तुम्हाला सविस्तर भरायचे. तर कसा भरायचा, अर्जदार व अर्जदार व्यतिरिक्त कुटुंबातील घटक म्हणून अर्जदाराकडे सामान्यतः राहणाऱ्या व्यक्तींचे नाव, घरातील नोकर वगळून अर्जदारांची नाते, जन्मदिनांक, मोबाईल नंबर, व्यवसाय, वार्षिक उत्पन्न, आधार क्रमांक, कुटुंबात सर्व सदस्यांचा आधार क्रमांक आणि बँकेचं नाव व IFSC कोड या ठिकाणी द्यायचं आहे. म्हणजे आपले जेवढे मेंबर आहे कुटुंबाचे ते सर्व 1 बाय 1 त्यांचं नाव, नातं काय आहे, तुमचं सून असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, त्यांची जन्मतारीख, मोबाईल नंबर, व्यवसाय, आधार कार्ड, IFSC कोड, बँकेत सहित हे सर्व आपल्याला डिटेल 1 बाय 1 सर्व फिलअप करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी एक प्रश्न येतो, जर आपल्या कुटुंबामध्ये मेंबर जास्त असेल, आपल्याकडे राशन कार्ड नाही, आपण नवीन अप्लाय करतोय आणि 7च या ठिकाणी कॉलम देण्यात आले आहेत, तर बघा मित्रांनो, या ठिकाणी एवढेच कॉलम देण्यात आले आहेत. 7च फक्त पात्र असतात. बाकी नंतर तुम्ही तुमचे मेंबर ॲड करून घ्यायचे. जेवढे आहे 7 तेवढे तुम्ही नवीन ॲप्लिकेशन करत आहात, त्यासाठी तुम्ही 7च या ठिकाणी मेंबरचं डिटेल द्यायचे आहे. नंतर नवीन सिद्धापत्रिकेसाठी अर्ज करताना अर्जदार व कुटुंबातील सर्व सदस्यांचे पासपोर्ट साईज फोटो सोबत जोडावे. इतर सिद्धापत्रिकेमध्ये नाव असल्यास ते कमी केल्यास दाखवा किंवा सिद्धापत्रिकेत जमा पावती असणे आवश्यक आहे.
म्हणजे आपले जे कुटुंब मेंबर असेल, सूनबाई असेल, तर त्यांचं माहेरचं त्या ठिकाणी ऑलरेडी राशन कार्डमध्ये नाव असेल, त्यांचं कमी केलेली पावतीसुद्धा तुम्हाला जोडायचं आहे. त्या राशन कार्डमध्ये नाव कमी केलं त्याची पावतीसुद्धा तुम्हाला जोडावं लागणार आहे. 3 नंबरचा कॉलम आहे. इतर माहिती ही माहिती भरताना कुटुंब प्रमुखासह कुटुंबातील सर्व व्यक्ती संबंधाने भरावी. पहिला, कुटुंबातील सर्व व्यक्तीचे सर्व मार्गाने मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न, शासनाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणापत्र तुम्हाला जोडायचं आणि या ठिकाणी रुपयेसुद्धा लिहायचं आहे, किती तुमचं इन्कम सोर्स आहे. शिधापत्रिका अर्जदार किंवा कुटुंबाचे सदस्य दिव्यांग आहे किंवा असल्यास त्याबाबत प्रमाणपत्र, तुम्ही अपंग आहात असेल, दिव्यांग असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करून द्यायचं. तिसरा आहे, सिद्धपत्रिका अर्जदार किंवा कुटुंबातील सदस्य गंभीर आजाराने ग्रस्त आहे का असं विचारा, होय किंवा नाही. असल्यास या ठिकाणी माहिती द्यायची आहे. चौथा, मनरेगा नोंदणी केली आहे का, असेल तर होय, नसेल तर नाही. असल्यास मनरेगा क्रमांक, त्याची कागदपत्रे सुद्धा तुम्हाला जोडायचं आहे. 5 नंबर आहे, घरगुती स्वयंपाकाचे गॅस आहे का, असेल तर होय, नसेल तर नाही. असल्यास गॅस ग्राहक क्रमांक, असल्यास या ठिकाणी गॅस ग्राहक क्रमांक द्यायचा आहे. 6 नंबर, पुरवठा पत्रिका, शिधापत्रिका व अन्नधान्य मिळवण्याचे हक्क स्वच्छेने सोडून इच्छिता काय, स्वच्छेने सोडून इच्छिता काय, तर या ठिकाणी येस किंवा नो. चौथा पॉईंट महत्त्वाचा आहे, नवीन पुरवठा शिधापत्रिका मिळवण्यासाठी निवास संबंधी पुरवठा म्हणून कुटुंब प्रमुखाने खालीलपैकी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करावी. म्हणजे आपण जेव्हा रेशन कार्ड अप्लाय करतो तर आपल्याला, आपण रहिवासी आहेत त्याची प्रूफ आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला कोणकोणता प्रूफ द्यावा लागणार आहेत, भाडे पावती असेल किंवा निवासस्थानकाची मालकीबद्दल पुरावा असेल किंवा LPG जोडणी क्रमांक असेल किंवा विजेचे देयक असेल किंवा टेलिफोन मोबाईल क्रमांक असेल किंवा बँक पासबुक असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा मतदान ओळखपत्र असेल किंवा आधार कार्ड असेल किंवा इतर शासकीय ओळखपत्र तुमच्याकडे असेल, ते कोणतंही तुम्ही सबमिट करू शकता. म्हणजे या ठिकाणी काय होते, नवीन पुरवठा सिद्धपत्रिका मिळवण्यासाठी निवासासंबंधी पुरावा म्हणून आपण सादर करत असतो, हे महत्त्वाचं असतात. म्हणजे आपल्याला या पद्धतीने हे सर्व डॉक्युमेंट फिलअप करायचं. 5 नंबरचा मुद्दा आहे, नवीन पुरवठा सिद्धपत्रिका मिळवण्यासाठी ओळखीचा पुरावा म्हणून खालीलपैकी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करावी. आता या ठिकाणी आपल्याला कोणते कागदपत्रे द्यायचे आहेत. 5वा मुद्दा, आधार कार्ड तर कंपल्सरी द्यायचं आहे आपल्याला. पॅन कार्ड नसेल तर काही हरकत नाही, ड्रायव्हर लायसन्स नसेल तर काही हरकत नाही. शासकीय ओळखपत्र, कारण इतर परत डॉक्युमेंट असेल ते सुद्धा जोडलं तरी चालेल. जास्त डॉक्युमेंट नाही, मी जे तुम्हाला मुद्देवर सहित कोणकोणते कागदपत्र जोडायचे तेच कागदपत्र जोडले तरी तुमचं राशन कार्ड मिळणार आहे. 6 मुद्दा बघा, मी असे जाहीर करतो की वर दिले तपशील माझ्या सर्वोत्तम माहितीनुसार आणि विश्वासप्रमाणे खरी आणि बरोबर आहे. आता हे प्रतिज्ञापत्र आहे, कारण हे प्रतिज्ञापत्र आपण जी माहिती दिली आहे ती खरोखर आहे किंवा हे शपथ आपण सेल्फ डिक्लेरेशन आपण फिलअप करून देणार आहेत. हे सर्व फिलअप केल्यानंतर या पद्धतीने आम्ही असं केलं आहे, असं या पद्धतीने तुम्हाला सर्व माहिती दिली आहे. मग दिनांक लिहायचे, पडताळलेले बरोबर आढळलेले निरीक्षकांचं सही घ्यायचे, अर्जदारांची नाव, स्वाक्षरी, अंगठ्याचे ठसा, असं तुमच्या पद्धतीने तुम्ही नावासहित या ठिकाणी ठसा घेऊ शकता. आता एक महत्त्वाचा मुद्दा, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला हे फिलअप करायची गरज नाही. लक्षात ठेवायचं, हे तुम्ही फिलअप करायचं नाही, हे ब्लँक सोडायचं आहे. हे आपल्याला नमूद स्थळप्रत, ही स्थळप्रत काळजीपूर्वक जपून ठेवा, हरवल्यास विलंब लागेल. म्हणजे ही पावती आपण जेव्हा ॲप्लिकेशन सबमिट करणार पुरवठा विभागामध्ये आपल्या तहसील लेवलला, तेव्हा आपल्याला ही पावती परत दिली जाणार आहे. सिद्ध वाटप क्षेत्र, गाव, ही स्थळ, नंतर सिद्धपत्रिका क्रमांक, दिनांक आणि सिद्ध वाटप अधिकारी नियंत्रण, सिद्ध वाटप क्षेत्र यांच्याकरिता हे सर्व आहे. म्हणजे ते आपल्याला ही पावती देतील आणि ती पावती आपल्याला समोरून ठेवायचं, म्हणजे आपण ॲप्लिकेशन सबमिट केलं आहे असं आपल्याला समजेल. तर या पद्धतीने आपण नवीन सिद्धपत्रिकासाठी अर्ज करू शकतो. अर्ज कुठून डाउनलोड करायचं, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आणि डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता आपल्याला नवीन कुटुंबामध्ये मेंबर कसे ॲड करायचं, ते ॲप्लिकेशन कोणतं असतं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.